मा पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्या पहा. शुक्लां ब्रह्म विचारसार परमां आद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं भयदां जाड्यान्धकारापहां. हस्ते स्फटिकमालिका विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदाम्. जय खूप श्रीकृष्ण ताई. छान. किती गोड वाटलं ताई, खूप छान म्हटलं. सरस्वती धन्यवाद वंदना ताई. खूप छान झाली. छान धन्यवाद. छान. आता काय सुधाकर दादा ना गवळण म्हणणार आहेत. हा छान घेऊन बसलेत हा आपला साथ. वाटच बघतोय आम्ही. सुधाकर दादा सुरू करा. नाही ऐकू नाही येत आहे. सुधाकर दादा ऐकू नाही येत आहे. तुम्ही तुमचं माईक ऑन करा. सुधाकर दादा ऐकू नाही येत आहे काही. सुधाकर दादा माईक ऑन करा तुमचा. मना पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन मोरम पीतांबर काळ्या मुंडीचा भार मोरम पीतांबर काळ्या मोंडीचा भार तेने वेदियल मना तेने वेदियल मना पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन गोधनेचा मध्ये नाचत करिता भान गोधनेचा मध्ये नाचत करिकाला भान तेने वेदियल मना तेने वेदियल मना पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन एका जनार्दनी नडी बाळ बाळकाना गोपाळासी खेळे कुंजवना एका जनार्दनी नडी बाळ बाळकाना गोपाळासी खेळे कुंजवना तेने वेदियल मना तेने वेदियल मना पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन. खूप छान दादा, खूप छान. अगदी गोड वाटलं. कानाला गवळण इतकी छान वाटली. वारकऱ्यांच्या तोंडून ऐकायला खूपच छान भाग्य लागतं आम्हाला पण. धन्यवाद. आणि त्यात तुम्ही आम्हाला भरपूर शिकवण्यात मदत केली. इतकं कारण आम्ही इतकं बनलो नसतो, पण तुमच्या परत 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 सांगण्यावरून दर दिवस तुम्ही मध्ये 15 दिवस नव्हता तर रोज आठवण यायची. ताई कसं शिकवतात, कारण सगळ्याला समजून घ्या. नाही चुकलं तर हे असं म्हणा तसं म्हणा. खूप जणू काही आम्ही पहिलीच्या वर्गातच शिकत होतो असं खूप आनंद व्हायचा. आणि दादानी सुद्धा इतकं की बरोबर नंबर सगळ्याचा नंबर बिनचूक आमच्या ध्यानात नसं, पण त्याने बरोबर हे तुम्ही म्हणा अगदी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. असं तुम्हाला उत्तरोत्तर आयुष्य वाढत जावं, कारण तुमच्या हातून बरेचसे लोक गीता साधक तयार होतील यात शंका नाहीये. कारण आम्हीच तयार झालो. आता माझं वय सध्या 61 चालू आहे ताई. मला ज्ञानेश्वरी ते वाचता येते, पण गीताचे उच्चार करतायत पण स्पष्ट नव्हते येत, म्हणून ते स्पष्ट उच्चार इथं शिकलो मी. कारण वारकरी संप्रदायामध्ये आम्ही
संथा घेतली, पण त्या चुकीच्या संथ आहेत. कारण या संथेमध्ये आणि त्या संथेमधील खूप फरक आहे. कारण त्याच्यात ग कसं म्हणायचं, व्याकरण इतकं काही शिकवण्यात नाही. त्यांनी सांगितलं ऊर्ध्वमूलमतः शाखम अश्वथम प्राहुरव्यम छंदांसी यश्च त्यांनी असं शिकेल. पण इथं मूळ संहिताही शिकवतात, पण कसं व्याकरणाच्या भाषेमध्ये कोणतं अक्षर आल्यानंतर इथं कोणतंही येतंय. म्हणजे अगदी इतकं की आकार उकार वेलांटी पहिली दुसरी, त्याच्यानंतर कानाचं इतकं व्यवस्थित असं समजूनही सांगतात. आणि ते कानात अगदी वय जरी झालं तरी ते अगदी माणूस त्याचा प्रयत्न करत राहतो. कारण कारण ज्ञानेश्वर हरिपाठामध्ये सुद्धा पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्ने परोपरी साधन तैसे. कारण असाध्य ते साध्य करिता साया असं कारण अभ्यास तुका म्हणे. म्हातार माणूस जरी झालं तर त्यांनी जर सायास केलं ना अभ्यास केला तर ते परिपूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्ही दोघांनी मात्र आम्हाला हे सगळे लहान लेकरं समजून अगदी इतकं शिकवलं की त्या शिकवण्याला पर नाही. लहानपणी तरी आणून मारून पण अगदी समजून खूप छान. चुकलं तरी खूप छान, खूप सुंदर. वा, अगदी खूप मजा यायची त्याच्यामध्ये. धन्यवाद ताई, जय तुम्हा श्रीकृष्ण दादा. दोघांनाही जय खूप खूप. श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. आता जय श्रीकृष्ण. डॉक्टर सायलीताई म्हणणार आहेत. डॉक्टर सायलीताई अनम्यूट व्हा. सायलीताई अनम्यूट व्हा. जय आणि श्रीकृष्ण दादा ताई. आपल्या दादा जस्ट एक मिनिट हा. दादा आपल्या प्रमुख पाहुणे आलेल्या दिसल्या की तुम्ही मला सांगाल. हा, हो, चालेल सर. 6:15 येते म्हणाल्या होत्या त्या, तुम्ही लक्ष ठेवा. हा, सायलीताई म्हणा. मी संकष्टनाशन गणपती स्तोत्र म्हणते. हो हो म्हणा. श्री गणेशाय नमः. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्र विनायकं भक्तावासं स्मरे नित्य आयु कामार्थ सिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्ष गजवक्त्र चतुर्थकं लम्बोदरं पञ्चम च षष्ठं विकटमेव च नरेन्द्र धूम्रवर्णं नमः बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्याया पठेन्तरा न च विघ्नभयतस्य सर्वसिद्धिकर प्रभो. विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रं मोक्षार्थी लभते गतिम् जपेत गणपती स्तोत्रं षडभिमास फलं लभे. संवत्सेर सिद्धिच्च लभते नात्र संशया. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वया समर्पया. तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादता. इति श्री नारद पुराणे संकष्टनाशन स्तोत्र संपूर्णम. छान ताई, छान स्तोत्र म्हटलं. आणि दादा आपल्या रेखाताई आलेल्या दिसतायत मला. हो हो, तर रेखाताईंना स्पॉटवर टाका ना थोडं. एक मिनिट. हा, आपल्या प्रमुख पाहुणे आजच्या रेखाताई इथे आलेल्या दिसत आहेत. नाही रेखाताई, नाही रेखाताई ना करा स्पॉटवर. नमस्कार सर्व साधकांना. जय श्रीकृष्ण रेखाताई. जय खूप श्रीकृष्ण. आता मी आधी सगळ्यांची ओळख करून देते. या आपल्या समोर आहेत ना, या रेखाताई आहेत. आपल्याच गीता परिवारातल्या रेखाताई आहेत. आणि मी त्यांचा थोडासा पहिला परिचय सांगते की त्या जळगावहून आहेत. आणि जळगावला आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजमध्ये ऑफिसमध्ये त्यांनी 39 वर्ष नोकरी केलेली आहे ऑफिसमध्ये. आणि रजिस्ट्रार या अगदी मोठ्या पदावरनं छान निवृत्त झाले आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी गीता परिवार आपला जॉईन केला आहे जुलै 2021 ला. आणि फक्त 4च महिन्यात ऑगस्टला 21ला त्यांनी अगदी सेवा द्यायला लगेच सुरुवात पण केली. आणि ते ऑफिसमध्ये काम करत असल्यामुळे ते कम्प्युटर लॅपटॉप या सगळ्यात एक्सपर्टच आहेत. तर त्यांनी आधी TA टेक्निकल असिस्टंटची सेवा दिली, मग ग्रुप कोऑर्डिनेटरची सेवा दिली, मग टेक मेंटॉरची पण सेवा दिली, मग त्या कोअर ट्रेनर झाल्या. L1 L2 L3 L4 सर्व दूर त्यांनी कोअर ट्रेनरचं म्हणून काम केलंय. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे गीतेच्या सगळ्या परीक्षा देऊन
संपूर्ण 18 अध्याय पाठ करून त्यांनी गीतावरतीची परीक्षा दिली आणि गीतावरतीच्या परीक्षेत पूर्ण 600 पैकी 600 मार्क मिळाले. इतकं कौतुक वाटतं मला. आणि मी सगळ्यांना सांगू इच्छिते की मला म्हणतात ना, मी सारखं म्हणते परीक्षा द्या तर, की ताई आता पाठ होत नाही. बघा, यांनी रिटायर झाल्यावरही पूर्ण गीतावरतीची पर्यंत परीक्षा देऊन पूर्ण 600 पैकी 600 मार्क मिळवले. आणि त्याच्या पुढे जाऊन शृंगेरीला आपलं शंकराचार्यांचं मठ आहे ना, तिथे खूप प्रतिष्ठित अशी मानली जाणारी संपूर्ण गीता पाठांतराची पण परीक्षा दिली आहे आणि तिथे पण खूप छान प्रकारे उत्तीर्ण झालेले आहे. तर आता मी रेखाताईंना विनंती करते की तुम्ही मला पण आणि आमच्या सर्व साधकांना मार्गदर्शन करावे. रेखाताई. जय श्री कृष्ण ताई. तुम्ही जय श्री. खूपच माझी स्तुती केली. एवढं काही नाही आहे. आणि हे सर्व करून देणारा आपल्याला परमेश्वरच आहे. परमेश्वराच्या कृपेने आपल्याला ही संधी मिळाली मला, आणि ती आपल्या सगळ्यांना मिळू शकते. तर फक्त पाहिजे आपला उद्देश, की मला तेवढं करायचं आहे. आणि स्टेप बाय स्टेप अगदी हळूवारपणे एक एक रोजचे 2-2, 3-3 श्लोक पाठ करून एक एक अध्याय घेऊन हळूहळू आपल्याला तशी संधी पण खूप छान गीता परिवाराने उपलब्ध करून दिलेली आहे. कारण की आपण सर्वप्रथम गीता गुंजन देतो, त्याच्यानंतर आपण गीता जिज्ञासू जी परीक्षा देण्याची जर आपण प्रयत्न केला, 12वा 15वा अगदी छोटे छोटे श्लोक आहे. 12व्या अध्यायात 20 आहे, 15व्या अध्यायात 20 आहे आणि 16व्या अध्यायात 24 आहे. रोजची 3-3 श्लोक जर आपण पाठ केले तर एक आठवड्यामध्ये हा म्हणता आपला एक अध्याय पूर्ण पाठांतर होतो. आणि त्याची आपण प्रत्येक मनामध्ये रिव्हिजन करायची. आणि काहीच नाही, फक्त तुम्ही 10 मिनिट 3 श्लोक करा. 3 श्लोक 10 मिनिटानंतर रात्री झोपताना करा. सकाळी आठवण करताना आधी ते 3 श्लोकांची आठवण करा आणि मग पुढच्या 3 श्लोकांची करा. अगदी सोप्या पद्धतीने हळुवारपणे छान होतं. तर तो सगळ्यांनी निश्चित प्रयत्न करावा, परीक्षा द्यावी आणि उत्तीर्ण व्हावं. त्यातून आपल्याला खूप मार्ग खुले आहेत. आपलं ज्ञानामध्येही वाढतो आणि आपण परमेश्वराच्या जवळ जाण्याची आपल्याला संधी मिळते. आणि आपण जेव्हा आपली उत्कंठा वाढवाल त्याच वेळेला आपल्याला देवही आपल्याला साथ देत असतो. परमेश्वर आपल्याला कृपा करते, निश्चितच आहे. त्याच्यामध्ये फार काही विशेष नाहीये. पण आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की मी तर आहे महाराष्ट्रातली भुसावळ, मस्जिदली जळगावची भुसावळ. पण आता सध्या मी 2 वर्षापासून मुलाकडे बेंगलोरला आहे. तर इथल्या अपार्टमेंट मध्ये ताई आता माझ्या सगळे तेलगू, तमिळ ह्या लोकांची माझी मैत्री झालेली आहे. आणि मी गेल्या 3 महिन्यापासून इथल्या अपार्टमेंट मधल्या लोकांना गीता शिकवत आहे. आणि त्यातील एक तमिळ शांता व्यंकटरमण म्हणून दिदी आहेत, ताई आहेत. त्या ताईंनी काल गीता जिज्ञासू दिली आणि त्यांनी 100 पैकी 97 मार्क्स मिळाले. याचा मला खूप छान आनंद होतो. आणि तशीच मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छिते की तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा आणि निश्चित यश आपल्याला परमेश्वर देणार आहे. खूप खूप आभार ताई. आणि तुम्ही सगळ्यांना प्रोत्साहन केलंय. मला नक्की आशा आहे सगळेजण प्रयत्न करतील आणि पाठांतराला पण सुरुवात करतील आणि त्यांना जमणार. आता तुमच्याकडे बघून तर हे नक्की. आणि मला स्वतःला पण अजून व्रतीची परीक्षा द्यायची राहिली आहे, तर मला पण थोडं बळ मिळत आहे की आपण करू शकतो. काहीच नाहीये, फक्त आपण त्याच्यामध्ये थोडस आपण एक 10-15 मिनिट रोजचे 15-20 मिनिट अर्धा तास आणि आपोआपच आपल्याला गोडी लागते. तर त्यामुळे आपण त्याकडे वळतो. तर तेवढं प्रत्येकाने करावं. निदान परीक्षा द्यावी. आणि परीक्षा म्हणजे परीक्षा काय नाहीये, आपल्याला कितपत चांगलं येतंय, आपल्यामध्ये किती सुधारणा झाली हे तरी निश्चित अनुभवावं. त्याचा खूप छान आपल्याला लाभ होतो. तर शंकराचार्यांकडे जाताना तर तिथे अगदी आपल्याला प्रत्येक वेळेला असं वाटतं खूप धडधड होत असते परीक्षा म्हटली म्हणजे. पण ती धडधड अगदी तिथे गेल्यावर इतकी शांत झाली की काहीच एक वाटलं नाही. आणि आपल्या समोर पंडितजी आहे तर ते म्हणजे साक्षात भगवानच आपली परीक्षा घेतोय ही मनोभावना ठेवून खूप छान वाटतं. खूप सगळ्यांनी ज्यांना शक्य आहे त्यांनी त्याचा अनुभव घ्यावा. आणि आत्ताच मी ते दादांचं ऐकलं,
खूप छान. स्मिताताई, तुम्ही खूप छान शिकवतात आहे. छान वाटलं मला दादांचं ताई मी मनोगत. तर तुमच्याकडनं शिकले, मीच तुमच्या वर्गात शिकत होते. छान छान ताई, खूप खूप आभार. आता बाकी सगळ्यांचे मनोगत आणि सगळं ऐकून घेऊया. पुढे स्वातीताईंचं नाव आहे मनोगतासाठी. ओके. ठीक आहे. अनम्यूट हो ताई. स्वातीताई. स्वातीताई अनम्यूट व्हा. स्वातीताई. मला फक्त एवढं सांगायचं आहे की बोला. हा, बोल. आपल्या सगळी संधी आहे ती गीता परिवाराने उपलब्ध करून दिलेली आहे आणि ती घर बसल्या कोणताही वेळ आपण आपल्या नियमानुसार घेऊन त्याचा आपल्याला लाभ मिळतो आहे. तो सगळ्यांनी अवश्य घ्यावा. आणि मी सर्व पूर्ण गीता परिवाराची, परमेश्वराची आभारी आहे. स्मिताताई आणि आपले टेक दादा यांनी मला संधी दिली. GC ग्रुप कोऑर्डिनेटर, समूह संचालक यांनी सगळ्या BCनी संधी दिली. त्या सगळ्यांची मी आभारी आहे. जय श्री कृष्ण ताई, सर्वांना जय श्री कृष्ण. दादा जय श्री. जय श्री आता अजित दादा म्हणणार आहेत तुम्ही भजन एक. बरं दादा, तुम्ही पुढची नावं सांगत जा. ओके. तसं लिस्ट मध्ये आहे तुमच्या. हा, ठीक आहे. अजित दादा भजन म्हणणार आहेत. भजन अजित दादा अनम्यूट व्हा. म्हणा दादा. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. जय कृष्ण ताई दादा. जय श्रीकृष्ण. मी आता म्हणजे फक्त दीप प्रज्वलन केलं, त्यामुळं असं लाईव्ह काहीच नव्हतं. म्हटलं एक थोडं छोटंसं भजन म्हणावं म्हणून मी दादांना म्हटलं. तुमचं दीप प्रज्वलन 1-2 मिनिटांनी दाखवतो, कारण तुमचं रेकॉर्ड झालेलं नाही ते सुरुवातीचं दीप प्रज्वलन. अच्छा, पण छान दिसला, छान तुमचा देवारा सुंदर दिसला. झालं नाही ताई, रेकॉर्डिंग चालू नव्हतं झालं ते. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. एकदा लावून बघू आपण अजून एकदा. बरं, हरकत नाही. चालेल. तर आता म्हणा दादा, तुम्ही भजन म्हणा. हो, धन्यवाद दादा. मी ते यांचं चोखोबांचं एक भजन म्हणतो. चोखोबा आपल्याला माहिती आहे की असे खालच्या जातीतले होते, त्यामुळे त्यांना त्यावेळेस मंदिरात प्रवेश नव्हता. आणि मग त्यांनी त्याच्यामध्ये म्हणतात की तुझ्या आम्हाला पायरीला येता येत नाही तुझ्याकडं, आणि रूप पाहता येत नाही, पण तुझं रूप कसं बघू आम्ही, कारण त्या रूपाने आम्ही पूर्णपणे दंग झालेलो आहोत. अशा त्यांचं भजन आहे. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उंबरठ्याशी कैसे शिव, उंबरठ्याशी कैसे शिव, आम्ही जातीहीन, उंबरठ्याशी कैसे शिव, आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन. पायरीशी हो दंग गाऊनी अभंग, पायरीशी हो दंग गाऊनी अभंग, नाथा घरी नाचे, नाथा घरी नाचे, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, रंग रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे
माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. जय श्रीकृष्ण. छान. खूप छान ताई, दादा, मी एक भावना पोचल्या सगळ्या. ताई, मी परत दीप प्रज्वलन लावतो तो एक मिनिट. तुमचं एकच कडवं मुद्दा म्हटलं मी. अजित दादांना मी एक सांगू इच्छिते, खूप सुंदर म्हटलं तुम्ही. मी नुकतीच संत चोखामेळांचं हे वाचलं, तर त्यांचं अगदी म्हणजे अंतिम समयी देवा पांडुरंग त्यांच्या अस्थी आणायला सांगतात आणि ते अस्थी आतमध्ये मंदिरात आणायला सांगतात. त्यावेळेला त्या जागच्या हलत नाही, तर तो प्रसंग माझ्या अगदी डोळ्यासमोर उभा राहिला. खूप सुंदर, खूप सुंदर. खूप खूप धन्यवाद. चोखोबाची अशी कथा होती की ते पूर्ण विठ्ठलाच्या भक्तीमध्ये दंग झालेले होते हो हो हो, खूप छान. आणि एका बांधकामावर काम करत होते आणि ते हो हो. उसळतं संपूर्णपणे. माहितीसाठी मी ताईंना पाठवते, ताई आपल्या ग्रुपवर टाकतील. मी तो जो शेवटचा प्रसंग आहे ते 2 मी त्यांचे टाकते. अगदी अक्षरशः माझ्या आता पण डोळ्यात पाणी आलं, ते ऐकून अगदी डोळ्यात पाणी येतं. खूप सुंदर, छान. धन्यवाद दादा, खूप खूप. त्यांचा व्हिडिओ लावतो एक मिनिट. दादा आवाज येत नाही त्यामध्ये. हा, ऑडिओ तर लागलेली ती मगाशी येत होता. व्हॉल्यूम खालचा बंद आहे का? दादा आवाज येत नाही त्याचा. हा, दिसतंय बरोबर. छान सुंदर पूजा केलेला छान देवारा दिसतोय. मगाशी आवाज येत होता पण आता येत नाही हो, बस. मगाशी येत होता आवाज. जय श्रीकृष्ण. स्टॉप करतो. बरं, हरकत नाही दादा. हा, या पुढे घ्या. आता फक्त आवाज नाही आला, व्हिडिओ दिसला. नाही का? आवाजच नाही आला. नव्हता येत. तुम्हाला सांगत होतं ते दिसत होतं सगळं, दिवा लावलेला वगैरे, समई लावलेली, पण फक्त आवाज नव्हता आला मागचा. बरं, हरकत नाही, मगाशी आला होता. परत आता लाव. पुढे घ्या दादा. परत लावायचं का? नाही नाही, आता पुढे घ्या दादा. बरं. आता सुधाकर दादा आहेत. झाले सुधाकर दादांचं झालं, गवळण म्हणून झाली त्यांची. सालीताई झालं. आता स्वातीताईंचं मनोगत आहे पुढे. सायलीताई म्हणणार आहेत ना ते. नाही, सालीताईंचं पण झालं दादा स्तोत्र. आता स्वातीताईंचं मनोगत आहे. स्वातीताई बोला. स्वातीताई अनम्यूट होत होता. स्वातीताई दिसत नाही तिथं. स्वातीताई नाही दिसत आहे का? आले नाहीत ते. स्वातीताई. बरं, पुढे कोण आहे? मयुरीताई, मनाचे श्लोक घ्या. मयुरीताई बोला. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. मी श्लोक सुरू करण्यापूर्वी थोडं मनोगत व्यक्त करते. मला बोला. हा तिसरा धाम फार मोठा होता आणि तुम्ही खूप असे सगळेजण मला संघटित वाटले. म्हणजे पहिल्या धामामध्ये आम्ही सगळेच असे अनोळखी होतो, पण मला तिसऱ्या धामामध्ये आपण सगळे एका प्लॅटफॉर्मला येऊन शिकतोय असं वाटलं. आणि तुम्ही एवढा अवघड श्लोक खूप सुंदरपणे शिकवले. ह्याची सर्वात जास्त जाणीव तुम्ही सुट्टीवरती गेल्यानंतर आम्हाला झाली.
आणि त्याच्यासाठी तुमचे खूप सारे आभार आणि दादांचे सुद्धा खूप सारे आभार. त्यांनी खूप छान कोऑर्डिनेट केलं. मी आता मनाचे श्लोक म्हणणार आहे. मी मूळची सातारची आहे आणि इथे सज्जनगड नावाचं ठिकाण आहे. तिथे समर्थ समर्थांचं खूप मोठं समाधी आणि स्थान आहे. त्यांनी मानवी कल्याणासाठी जे काही केलं त्याच्यामध्ये महत्वाचा वाटा मनाच्या श्लोकांचा आहे. जसे आपण गीता आणि गीता पठण करत आहोत तसं आमच्या इथे संस्कार वर्ग असतात ज्याच्यामध्ये प्रायोरिटली मनाचे श्लोक शिकवले जातात लहान मुलांना. तर मी त्यातले काही श्लोक म्हणते. हा. श्री गणेशाय नमः. गणाधीश तो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. प्रभाते मणी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वधावा. सदाचार हा थोर सांडू नये रे, तो जणी तोचितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान वाटलं मयुरीताई. किती गोड आवाज आहे. अगदी शांत झालं मन हे मनाचे श्लोक ऐकून. खूप छान. धन्यवाद. मनाचे आता निर्मलाताई अभंग म्हणणार हा, आहे. निर्मलाताई अभंग म्हणा. निर्मलाताई अनम्यूट व्हा तुम्ही. मनाताई. जय श्रीकृष्ण. आपुले आहिता, आपुली आहिता जो असे जगता. धन्य माता पिता तयाची आ, धन्य माता पिता तयाची आ. कोळी कन्या पुत्र, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कोळी कन्या पुत्र, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत, गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक. कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे माझा, तुका म्हणे माझा घडोत्यांची सेवा. तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. जय श्रीकृष्ण. ते जय श्रीकृष्ण. त्या गोड आवाजात म्हटलं. खूप छान कानाला वाटलं. अभंग खूप गोड वाटला ऐकायला.
आवाज आवाज आला का? हो हो, छान ऐकला, छान ऐकू आलं ते. छान छान, खूप छान. पुढे घ्या दादा. शीतलताईने ते 12वा अध्याय पाठवलाय त्यांचं हे करू. शीतलताईचा 12वा अध्यायाचा व्हिडिओ पाठवलाय त्यांनी. बरं, मग तो आपण नंतर घेऊया दादा. पुढे घ्या. आता मयुरेश दादा शंखनाद करणार म्हणाले. हो, मयूर त्यांचं पण शंकराचं त्यांनी ऍक्च्युअल करणार आहेत का? आवाज कमी आलेला आहे. आता करू शकताय का तुम्ही? मयुरेश दादा आता आहे का तुमच्याकडे शंख? आता करताय का लाईव्ह? मयुरेश दादा मयुरेश दादा दिसत नाही. बरं, पुढे घेऊ पद्माताई. त्यांचा व्हिडिओ पद्माताई, पाठवलाय. व्हिडिओ लावू का ताई? बरं, आवाज येतोय का क्लिअर? हा, थोडा बारीक आहे. बरं ठीक आहे, लावा. हो. आणि मीटिंग संपली तरी त्याच लिंकवर सगळ्यांनी परत क्लिक करायचं आहे. हा, थोडेसे लोक राहिलेत, प्रत्येकाला मिळालं पाहिजे म्हणायला. तर आपण सगळ्यांना ऐकूया. दुसऱ्यांदा परत लिंक वेळ संपला तरी ऑन करूया. हा परत एकदा लावू का? हा, लावा लावा. हा, छान ऐकू आला दादा, छान शंख. हा, हा. आता पद्माताईंना अनम्यूट करायला सांगा. पद्माताई, तुम्ही सुभाषित म्हणा. एक मिनिट स्टॉप करतो मी. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण ताई. पद्माताई बोला. मी सुभाषित, संस्कृत मधले सुभाषित म्हणजे म्हणा. पद्माताईचा व्हिडिओ पाठवला त्यांनी. व्हिडिओ लावू का ताई? मग नाही, त्यांना आता म्हणू दे. मग आता स्टॉप करावं लागेल मीटिंग. 1 मिनिट राहिलाय ताई. परत चालू करून हे करू. अच्छा. तर हा? सगळ्यांनी परत मीटिंग जॉईन करा. हा, आपल्या इथे राहिले 5-6 जण, तर त्यांचा सगळ्यांना चान्स मिळाला पाहिजे. आपण परत त्याच लिंकवर क्लिक करून परत जॉईन करा.